महिलांवर कशा प्रकारे अत्याचार होते तुम्हाला कळतंय सगळ्या गोष्टी। बदल्यामध्ये पैसे खाल्ले जात आहेत। प्रत्येक ऑफिसमध्ये गेल्यानंतर एक ऑफिसर सुद्धा तुम्हाला असा दिसणार नाही की जो पैसे घेतल्याशिवाय काम करतो। पण हे जो गोंधळ महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे, हा गोंधळ कुठं ना कुठं तर रोखण्यासाठी शिवसेना रस्त्यावर आलेली आहे आणि निश्चितच या सरकारला आम्ही नीट केल्याशिवाय राहणार नाही। राज्यात ज्या महिलांना अत्याचाराच्या घटना घडतात त्या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असं राजीनामा द्यावा असं वाटतं? 100% राजीनामा दिला पाहिजे। 100% शासनाने यामध्ये दखल घेतली पाहिजे आणि एक चांगला कायदा या निमित्तानं शासनाने केला पाहिजे। कायदा हे फक्त कागदावर नसला पाहिजे, कागदा हे इम्प्लिमेंट सुद्धा झाला पाहिजे। हे बघा, शिवसेना ही नेता तयार करणारी फॅक्टरी आहे, हे आमचा कारखाना आहे। त्यामध्ये काळ आणि वेळ जसं थांबत नाही ना, तशी शिवसेना सुद्धा थांबत नाही। पण असे कित्येक लोक आले, कित्येक लोक गेले, पण शिवसेनेला कधी कोण ब्रेक लावू शकलं नाही। ही शिवसेनेची कारखानदारी आहे नेते तयार करण्याची। आज गेले तर उद्या अजून त्यापेक्षा जास्त निर्माण होतील, त्याला शिवसेनेला काही फरक पडणार नाही। भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी खासदारांना आव्हान केले की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा। आता भाजपमध्ये किती लोकांना ते घेणार आहेत मला हेच कळत नाही। त्यांची गाडी सगळी फुल झालेली आहे, काही त्यांना पक्ष ठेवायचा आहे का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। पण एक दिवशी ते लोक त्यांनाच खाऊन टाकतील आणि जास्त जिथं लोक होतात ना ते पक्ष जास्त दिवस राहत नाही, हे सुद्धा तेवढं सत्य। खासदार जाणार आहेत का? खासदार साहेबांचा आता ते आमचे नेते आहेत, अशी काही कोणा आमच्या कानावर काही गोष्ट नाहीये। ठीक आहे, काही लोकांनी नाराजीनं राजीनामा दिला असेल, पण सध्या आमची शिवसेना एक संघ आहे आणि भविष्यात एक संघ नाराजी काढली जाणार 80-82 लोकांची। आता नाराजी कशामुळे आहे? पक्षामध्ये सातत्यानं फेरबदल होत राहतो, नवीन लोकांना संधी दिली जाते, नवीन लोक येतात, नवीन लोकांचं आपण स्वागत केलं पाहिजे। नाराजी जरी असली तरी 4 भिंतीवर नाराजी असली पाहिजे। अशा प्रकारे उघड नाराजी शिवसेनेत चालत नाही, निश्चित त्यांच्यावर कारवाई होईल।